श्री स्वामी समर्थ. आज सर्वात मोठी दत्त जयंती. दत्तगुरूंची हे दस्त स्तुती ऐकल्याने दत्तगुरू साक्षात दर्शन देतात. आपल्यातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि दत्त महाराजांची थक्क करणारी अनुभूती येते. ही दत्त स्तुती फक्त श्रवण केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. ही दत्तस्तुती रोज ऐकल्याने गरिबी, दारिद्र्य, कर्ज, मोठे दुःख, भूत, पितृदोष, शत्रू सर्वांचा नायनाट होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांनी शेवटपर्यंत ऐका. सांब सदाशिव. श्री स्वामी समर्थ. श्री दत्त जयंती महाराज की जय. जय योगेश्वर दत्त दयाळू. तू जर एक जगमा प्रतिपाळ, अन्य नसूया करी निमित्त प्रगट, जग कारण निश्चित. जय जय स्वामी समर्थ. जप केल्याने तुम्ही तुमचे खरे प्रेम शोधू शकता. स्फटिकांच्या माळाने या मंत्रांचा नियमित 9 वेळा जप केल्याने तुम्हाला लाभ मिळू शकतो. दत्तात्रेयांचे हे सर्व मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात आणि जीवनातील विविध संकटे लवकर दूर करणारे मानले जातात. दत्तात्रेय मंत्रांचा जप करण्याची संपूर्ण पद्धत सर्वप्रथम घरच्या मंदिरात पूजेची चौकट लावून त्यावर लहान वस्त्र पसरून भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. आता एक मातीचे भांडे घ्या आणि त्यात आंब्याची वाळलेली पाने ठेवा आणि एक नारळ ठेवा. सर्वप्रथम भगवान दत्तात्रेयांची पूजा करा. विशेषतः यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करा. 5 दिवे पेटवा आणि लक्षात ठेवा की मंत्र साधना पूर्ण होईपर्यंत ते दिवे जळत राहतील. मंत्र जपासाठी बसताना फक्त लाल किंवा पिवळ्या रंगाची आसने वापरावीत. आता हातात फुले आणि तांदूळ घेऊन भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला अर्पण करा आणि मनोभावाने मंत्रांचा जप सुरू करा. यानंतर तुम्ही ज्या मंत्रांचा जप करणार आहात त्यांच्याशी संबंधित माळ वापरा. ओम विज्ञाधिकानायकाय दा दत्तात्रेय स्वाहा. लाभ. या मंत्राचा जप विशेषतः विद्यार्थ्यांसाठी फलदायी मानला जातो. परीक्षेत यश मिळवण्यासाठी तुळशीच्या माळाने या मंत्रांचा नियमित 5 वेळा जप केल्यास परीक्षेत चांगल्या परिणाम मिळू शकतात. ओम ही विद्युत जिव्हाय मणिक्यरूपिण्य स्वाहा. लाभ. भगवान दत्तात्रेयांच्या या मंत्रांचा नियमित जप केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. असे मानले जाते की या मंत्रांचा नियमित जप केल्याने गरिबातील गरीब माणूसही श्रीमंत होऊ शकतो. या मंत्रांचा जप रोज 108 वेळा रुद्राक्षाच्या माळाने करा. तुम्हाला नक्कीच धन लाभ होईल. श्री ही. ओम स्तननायकाय स्वाहा. फायदे. या मंत्रांचा भक्तिभावाने जप केल्याने तुम्ही जीवनातील अपघातांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. या मंत्रांचा जप विशेषतः रुद्राक्षाच्या माळाने आज 8 वेळा नियमित करावा. असे केल्याने तुम्ही केवळ तुमचेच नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचेही देखील रक्षण करू शकतात. ओम ही नमो आकर्षणाय द्वा ही हुम. फायदे. भगवान दत्तात्रेयांच्या मंत्रांचा आदरणीय जपमाळाने या मंत्रांचा नियमित 108 वेळा जप करावा. ओम द्रा ओम द्रा ओम द्रा ओम द्रा ओम द्रा ओम द्रा. लाभ. दत्तात्रेयांच्या या मंत्रांचा स्फटिकांच्या माळाने 108 वेळा जप केल्यास मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळते. विशेषतः
गुरुपौर्णिमा आणि दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी वरील मंत्रांचा जप केल्यास खूप मोठा फायदा देखील होतो. ओम चंद्रा विपुलमूर्तये नमः स्वाहा. लाभ: भगवान दत्तात्रेयांच्या वरील मंत्रांचा विधीपूर्वक जप केल्याने कुटुंबातील संकटापासून मुक्ती मिळू शकते. चंदनाच्या माळावर या मंत्रांचा जप केल्याने कुटुंबात आनंद निर्माण होतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना देखील जास्त आणि भूती वाढते. ओम द्राही स्फुटकाय स्वाहा. लाभ: भगवान दत्ताच्या या मंत्राचा जप केल्याने तुम्ही विशेषतः तुमच्या शत्रूंपासून मुक्ती मिळवू शकता. या मंत्रांचा विशेष रुद्राक्षाच्या मण्यांनी जप केला जातो आणि त्याचा किमान 8 वेळा जप केल्यास शत्रूंपासून सततच्या पराभवापासून मुक्ती मिळू शकते. भगवान दत्तात्रेयांचे विविध मंत्र आणि त्यांचे फायदे खालीलप्रमाणे आहे. दत्तात्रेयांच्या या 3 मंत्रांचा जप केल्याने विशेष मोठा आणि सर्वात श्रीमंतीचा लाभ होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्रांतोक्तो दत्तात्रेय मंत्र. ओम द्रा दत्तात्रेयना नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम दिगंबरा विघ्नेह योगीश्वर्य धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. लाभ: सर्वात मोठा लाभ भगवान दत्ताच्या वरील 3 मंत्रांचा जप केल्याने प्रामुख्याने जीवनातील विविध संकटापासून मुक्ती मिळते. तसेच या मंत्रांचा नियमित जप केल्याने पितृदोषातूनही मुक्ती मिळते. जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर तुम्ही या मुख्य मंत्रांचा जप करून त्यापासून मुक्ती मिळवू शकतात. स्पष्टीकांच्या दत्तात्रेय भगवान आणि त्यांच्या मंत्रांची उत्पत्ती कशी झाली? दत्तात्रेयांच्या मंत्रांची उत्पत्ती जाणून घेण्यापूर्वी दत्तात्रेय भगवानांची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेणे आवश्यक आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये आढळलेल्या उल्लेखानुसार भगवान दत्तांचा जन्म भगवान ब्रह्मदेवाचा मुलगा अत्री आणि माता अनुसया यांच्या घरी झाला. पौराणिक कथेनुसार देवी अनुसया 3ही देवांकडून पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती. त्याच्या तपाने प्रसन्न होऊन तिने देव पृथ्वीवर आले आणि माता अनुसयाला वरदान मागायला सांगितले. मग त्याने एका पुत्राचे वरदान मागितले ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचे अंश होते. अशा रीतीने माता अनुसयाला त्रिदेवांच्या शक्तींनी परिपूर्ण असलेली पुत्र दत्तात्रेय प्राप्त झाला. त्रिदेव अवतार असल्याने त्यांना 3 तोंडे आणि 6 हात पाय आहेत. हिंदू धर्मातील 2 ग्रंथांमध्ये भगवान दत्ताचा विशेष उल्लेख आहे. हे ग्रंथ अवतार चरित्र आणि गुरुचरित्र आहेत. हे ग्रंथ कुणी रचले याची माहिती उपलब्ध नाही, परंतु या ग्रंथांमध्ये फक्त भगवान दत्त आणि त्यांच्या मंत्रांचे संपूर्ण वर्णन आलेले आहे. त्यांचे मंत्र खूप प्रभावी मानले जातात आणि कोणत्याही क्षेत्राला लवकर परिणाम मिळवण्यासाठी या मंत्रांचा जप देखील महत्त्वपूर्ण मानला जातो. भगवान दत्तात्रेयांचा हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार देव दत्तात्रेयांमध्ये त्रिदेवाची शक्ती अस्तित्वात आहे. म्हणून त्यांची पूजा केल्याने लवकर लाभ, धन, संपत्ती, आशीर्वाद, श्रीमंती मिळत असते. भगवान दत्तांचे मंत्र अत्यंत सुख, समृद्धी, प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात. त्याच्या मंत्रांचा आदरपूर्वक जप केल्याने आणि मनभावनेने, नमस्तेने
हाताने हात जोडून प्रार्थना केल्याने व्यक्ती जीवनातील प्रत्येक समस्यापासून मुक्त होऊ शकते. भगवान दत्तात्रेयांची विशेष पूजा महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतामध्ये केली जाते. विशेषतः महाराष्ट्रात दत्तात्रेय जयंती मोठ्या थाटामाटात देखील साजरी केली जाते. दत्तात्रेयांच्या मंत्रांबद्दल बोलायचे तर त्यांच्या मंत्रांच्या वापराने शत्रूंच्या नाशाबरोबरच जीवनातील सर्व दुःख, कर्ज, शत्रूंचे नाश, आपल्या येण्यावर संकट जळून जाते. मंत्रांच्या इतक्या पावर मंत्रांच्या वापराने शत्रूंच्या नाशाबरोबर जीवनातील इतर मोठमोठी संकटे, अडथळे देखील दूर होतात. दत्तात्रेय मंत्रांचे महत्त्व आणि त्यांचे फायदे जाणून घेऊया. आणि ज्या लोकांनी शेवटपर्यंत ऐकले आहे त्या लोकांना मी मनापासून सांगते की देवांची पूजा मनापासून, समृद्धीपासून करत जा. आणि मी देखील देवाला सांगेन की देवा, तुमची कथा, तुमचा मंत्र जे कोणी ऐकेल, जे कोणी शेवटपर्यंत बघेल, त्यांच्यावर तुमचा कायम आणि कायम पाठीशी आशीर्वाद असू द्या. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री दत्तगुरु महाराज की जय.